परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। कुंडली गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुदेव देशम तिरु सान्निध्य जीवाप्तम साकरव सुखातम ज्ञानदान विनायक गुरुदेव ज्ञान प्रताप भगवान अवती श्रृंगात गुरुदेव। पुढे बस तुझा आवाज ह्याच्यात निघाला पाहिजे ना। प्रश्न ज्ञानिको विषय की इच्छा और ताके संबंध से पूर्व रीति से सुख का भान होवे हे अथवा नहीं। तत्वदृष्टि उवाच जो भो भगवान तुम दीन दयाल मैटो मम संशय तत्काल या में कछुकु रही आशंका सो भाकु अभे निर्बंका। आत्म विमुख बुद्धि अज्ञानी ताकि यह सब रीति बखानी। ज्ञानी जन को कहो विचारा होऊ न तुम सम हो और उदारा। हे भगवान आपने पूर्व विषय के संबंध से आत्मानंद के भान की जो रीति कही सो अज्ञानी पुरुष की कही और ज्ञानी की नहीं कही। कहते आत्मा से विमुख है बुद्धि जाकी ताका अपने नाम लिया है सो आत्मा से विमुख बुद्धि अज्ञान की होवे है ज्ञानी की नहीं। याते आप अब ज्ञानी का विचार कहो। विषय असा हे जे शंका म्हणा हे संशय म्हणा याच्यावर गुरुजींचं चिंतन। जीवनमुक्त महात्मा जो आहे त्याच्यावर हे सांसारिक लोकांचा विचार सांसारिक आहे महाराज असं समजतात। हे विषय सांगतो मी पण त्याच्यात मुद्दा आणि विधेयमुक्त महात्मा जो आहे त्याच्यावर वेळेचा आरोप देतात हे सांसारिक लोक। तर आता ही तर तत्वदृष्टीनं पूर्वपक्ष घेतला समोर आणि दुसरी गोष्ट जीवनमुक्त पुरुष कळणं थोडं कठीण आहे असं याचा विस्तार न करता शंका असे किंवा विचार असा की अज्ञानी लोकांची बुद्धी सदा विन्मुख असते स्वरूपाशी म्हणून त्यांना विषयाचा आनंद होतो विषयाकडे धावाधावे। आणि तुम्ही अज्ञानी लोकांची माहिती दिली अज्ञानी लोकांची बुद्धी सतोदित विन्मुख असल्यामुळे त्यांना प्रपंचामध्ये सुख वाटतं आहे त्यांना विषयामध्ये सुख वाटतं आहे आणि त्याच्यात तुम्ही दिशा दाखवली की विषयामध्ये त्याचं सुख वाटतं पण विषयात सुख नाही त्यांना वृत्ती परत येते अंतःकरणात स्थिर होते। अंतःकरणात स्थिर झालेल्या वृत्तीमध्येच स्वरूपाचा आनंदाचा अनुभव होतो फक्त त्यांना कळत नसल्यामुळे विषयाचा वाटतं एक। आणि दुसरी गोष्ट अशी आहे तो विषय असा त्याला एक दृष्टांत दिला त्याने विषयाचं खंडन करताना। तो दृष्टांत असा दिला की अपूर्व दर्शन माता पुत्र भेटी रडी वियोग मागे सुट्टी अभंग तुकोबारायांचा। तो अभंगातला विषय दृष्टांत तेवढंच घेतो कामापुरता की एका आईचा मुलगा 12 वर्ष परदेशाला गेला तिकडे नोकरी लागली चांगलं झालं। आईचे घोकून त्याची परिस्थिती आईची खूपच क्षीण झाली पण 12 वर्षांनी तो मुलगा आल्यानंतर 12 वर्षांनी मुलगा आला आणि आई पुढे उभं राहिला। आई पुढे उभं राहिल्यानंतर त्याला पाठीमागच्या आठवण समोरचा विषय ह्याच्यात अभंग तुकोबाराचा फार रडे हर्ष योग मागेल तुटी
12 वर्षाचा मुलगा आलेला त्याला हर्ष होतो ना, आनंद होतो ना, रडू येते. अभंग तुकोबारायचा. रडे हर्ष वियोग मागील तुटी. म्हणजे मुलगा 12 वर्ष गेलेला माहीत नाही, आगंतुक आला, मोठा झाला, हे सगळं माहिती झाल्यामुळे आईला एक बाजूने आनंद होतो, एक बाजूने शोक होतो. शोक होतो किती दिवसांनी, आनंद होतो प्रत्यक्षामध्ये. ही जरी असलं तरी पण आता ही तर मुद्दा आहे. आई आहे, आईला तो मुलगा पाहिल्यानंतर त्याला आनंद होतो, पण किती वेळ? एक 15-20 मिनटं झालं की लगेवरती भडकते दुसरीकडं. ताप बाळू त्याला पाणी देते आणून, कुठे राहील पलीवरती. म्हणून विषयाचा आनंद नाही हा विषय आहे. विषयामध्ये आनंद जर नाही रे, पण काय करावं, अनाधिकारी आहेत. म्हणून आता ते सांगितलं महाराजांनी. आता ही अज्ञानाची गोष्ट झाली, पण महाराज ज्ञानाची काय गोष्ट? ज्ञानाला विषयाखाली विषयाच्या संबंधित आनंद होतो की नाही सांगा. चला. काहे ते कहो, जो ज्ञानवान को विषय की इच्छा और ताके संबंध से पूर्वरीति करिके सुख का भान होवे है अथवा नहीं, यह वार्ता आप कहो. आता मग ज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होती का नाही, विषयाच्या संबंधाने आनंद होतो का नाही, हे सांगा मला. हां, ज्ञानी पुरुषाची म्हणजे ज्ञानी कुणाला म्हणायचं? स्वरूप. हा बस आपलं स्वरूपाची बिनचूक ओळख ज्याला झाली, ज्याला मी सच्चिदानंद असा अनुभव येतो झाला आहे, असा जो ज्ञानी महात्मा, त्या ज्ञानी महात्म्याला विषयाकडे येतो, बुद्धी त्याची विषयाकडे जाते, मग त्याला आनंद होतो का नाही? ज्ञानी पुरुषाला महात्म्याला प्रपंचामध्ये आनंद होतो का नाही, एवढे त्याचं पाहिजे. उत्तर, द्विविध आत्मविमुख है, विषयानंद स्वरूपनंद से न्यारा नहीं. श्री गुरु उवाच, सुनहु शिष्य एक बात मम, सावधान मन कान, हे द्विविध आत्मविमुख अज्ञानी सुजान, हे विस्मृत व्यवहार में कबहू ज्ञानी संत, अज्ञानी विमुख ही रहे, यह तू जान सिद्धांत. हे शिष्या, तू चित्त और श्रवण को सावधान करके सुन. पूर्वजों हमने आत्मविमुख कहा है, सो आत्मविमुख अज्ञानी ही नहीं होवे, किंतु ज्ञानवान की भी बुद्धि जब व्यवहार में आई जावे, तब वह तत्व को भूली जावे है. इस काल विषय ज्ञानवान भी आत्मविमुख ही होवे है, और ज्ञानी की बुद्धि जो सदा आत्माकार ही रहे, तो भोजनादिक व्यवहार न होवे, याते आत्मविमुख बुद्धि दोनों वाकी बने है. आता काय म्हणतात, अरे बाबा, अज्ञानाची बुद्धी विन्मुख आहे प्रपंचात, पण ज्ञानी पुरुषेसुद्धा विन्मुख हो राहते. जर विन्मुख राहिले म्हणजे स्वरूपाकडून जर बाजूला नाही पाहिलं, जर त्याचे व्यवहार कोणते होणार नाहीत ना. सतत जर आत्मसमोर जर बुद्धी राहिली तर खाणं पिणं हे होणार नाही ना. म्हणून ज्ञानाची विन्मुख बुद्धी जर असली तरी, पण अज्ञानासारखं नाही. अज्ञानाची बुद्धी सतत विन्मुख राहते आणि ज्ञानी पुरुषाची बुद्धी प्रसंगप्राप्त राहते. ज्ञानी पुरुषाची बुद्धी प्रपंचामध्ये प्रसंगप्राप्त असते. याला एक आव्हान दृष्टांत दिलं. आव्हाने काय साधूंचे एक एक दृष्टांत फार मोठे वेगळे आहेत. म्हणजे ज्ञानी पुरुष कसा असतो, म्हणजे उन्हात फिरतो आणि संसारकडे उन्हात फिरतात. संसार म्हणजे दुःख रूप, पण त्यानं पांघरून नसतं. कुणाला? अज्ञानाला. ह्याच्यावर छत्री असते. म्हणले छत्री आली, ऊन लागलं की लगे वर करतो, आणि काम आलं की बंद करतो की लगे काम पाहतो. तसा ज्ञानी पुरुषाची वृत्ती प्रसंग प्राप्त व्यवहारच बोलते, पण प्रसंग सावध असल्यामुळे आपल्या स्वरूपात जाऊन रमते चाल. म्हणून ज्ञानी पुरुषाकडे दोन विचार असते. एक बिनचूक समजूत असते आणि एक व्यवहाराचे बिनचूक समजूत असून त्याच्यात तथ्य नसलं तर प्रसंग प्राप्त त्याला बोलावं लागतं झालं. म्हणून ते वर्तच दिसते ते देही, पण देही ना माझ्या ठेवी, ते वर्तच देहाच्या ठिकाणी असते. जर तसं नाही झालं तर तुमचा उपदेश तुम्हाला करता नसता आला,
जर आत्मानंदामध्ये राहिले असते अखंड, तुमचा उद्धार कोणी केला असता? अरे त्यांचा सगळा व्यवहार जीवाचा उद्धार करताय. कोणतंही जरी केलं, प्रपंच कसं करावं ते ज्ञानालाच माहीत असतं. हो, काय खावं हे त्यांनाच माहीत असतं, कसं बोलावं हे त्यांनाच माहीत असतं. आणि बोलता वेळसुद्धा आपल्या जागेवर असतात. देह काम करीन मन गोविंदा घरी. जो ज्ञानी महात्मा आहे, त्याची बुद्धी व्यवहारात असली तरी काय राहते? देह काम करीन मन. आता याला शास्त्रीय भाषा सांगू का? ही झालं तुकोबाराची भाषा, शास्त्रीय भाषा. ज्ञानी महात्म्याकडे 2 वृत्ती असतात. एक समजुतीची वृत्ती असते, माझे ज्ञानुसंधान देख, एक सतत अनुसंधान. आणि नंबर 2मध्ये व्यावहारिक वृत्ती असते. पण नंबर 2मध्ये व्यावहारिक वृत्ती जरी असली तर त्या वृत्तीला आणि त्या विषयाला सत्यत्व नसतं. आणि व्यवहार तर बोलतात. तुम्ही प्रपंचकापेक्षा ज्ञानी पुरुष व्यवहार बिनचूक बोलेल, पण त्याचं बोलणंच असं खरं नसतं. लक्ष आलं का? म्हणून ज्ञानी पुरुषाची सुद्धा बुद्धी प्रपंचकाली विन्मुख असते, पण समजूच वेगळी असते. भूली टिपै जैसे जब जागृताकार वृत्ती होवे तब स्वप्नाकार वृत्ती होवे नहीं. जाऊ दे, गाड्या जाऊ दे, एक गाडी राहिली तेवढी जाऊ दे. हां, भूली जावे है. पहिलं बघ. टिपै हां, जैसे जब जागृताकार वृत्ती होवे हो तब स्वप्नाकार वृत्ती होवे नहीं. हो हो जब स्वप्नाकार वृत्ति होवे हो. तब जागृताकार वृत्ति होवे हो नहीं. तैसे हाँ. ज्ञानवान की बुद्धि भी जब आत्माकार होवे हाँ. तब अनात्माकार होवे नहीं, हाँ. और जब अनात्माकार होवे तब आत्माकार होवे नाही. टिप आहे ना त्याच्यावर हं. का टिपच वाचली? टिपच वाचते. हो. तर आता त्याच्यामध्ये साधूकडे 2 वृत्ती असतात. एक समजुतीची वृत्ती असते. म्हणून आत्मानंद भोगताना व्यावहारिक बुद्धी नसते. आणि व्यावहारिक बुद्धी असल्यावर आत्मानंदाचं स्मरण आहे, पण संबंध नाही, व्यवहारामध्ये राहतात. म्हणून याला दृष्टांत दिला. कोणत्या दृष्टांत? ज्या काली जागृत अवस्था आहे त्या काली स्वप्न नाही, ज्या काली स्वप्न आहे त्या काली जागृत अवस्था नाही, है ना? तसंच इकडे सिद्धांत तसंच आहे. आत्मानंदाचे ज्यावेळेस वृत्ती यांची त्यावेळेस ते स्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहेत. आणि ज्यावेळेस देहादिक जगाकडे येते त्यावेळेस स्वप्नामध्ये आहे असं समजतात, ही स्वप्न आहे असं समजतात. म्हणून ज्ञानी पुरुष व्यवहार जरी करीत असला तरी त्याला विषयाचा आनंद आहे असं त्याला वाटत नाही. हे तुम्हीच त्याच्यावर आरोप देतात. ते अंतर जे व्यवहार असतो, मी माझं लेकरं बाळं घरदार हे सगळं माझं म्हणतो, हां, तरी पण त्याच्या आतली बैठक वेगळी असते. याला सांगू का? दृष्टांत दिला विचारसागरात दे गुरुजींनी सांगितलं. आणि ते याच्यावर किती दृष्टांत देता येतील मला. एखादा कोट्याधीश माणूस मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर ते आपलं काहीतरी उद्योग करू लागला, काही खरेदी. पण त्याच्या घरातला आकडा त्याच्या मनात आहे का नाही? मुंबईला आहे, उद्योग करतोय, पण आकडा मनातला विसरला का? मी कोट्याधीश आहे म्हणून आकडा त्याचा निश्चित मनात आहे, पण व्यवहार करतो मुंबईला. त्याप्रमाणे हा महात्मा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, मी आत्मा आनंद स्वरूप हा निश्चय असतो. परंतु देहाकडे आल्यावर जगाकडे आल्यावर तो जिथाले तिथे व्यवहार करतो. म्हणून तो मुक्त नाही असं नाही, ते व्यवहार करत असताना सुद्धा ते स्वरूप आनंद भोगतात. हो, ही कला फार मोठी व्यवस्थित आहे. हो, काय सांगू तुम्हाला कळलं रे? अधिकार नाही, हेच त्याचं उत्तर आहे. अधिकार असलो तुम्हाला दम कसा निघतो हे? हो, ज्ञानी महात्मा व्यवहारात असो व्यवहार नाही. सांगू तुला, ज्ञानेश्वरी वाचते तुझ्या लक्षात नसेल, सांगतो. अर्जुना देवनी समाधी सवयच घातला युद्ध. भगवंताने अर्जुनाला समाधी दिली म्हणजे स्वरूपाची बिनचूक ओळख करून द्यायला, मग युद्ध करायला लावलं. म्हणून अर्जुनाने समाधीत युद्ध केलं, बोधत जागृत राहून युद्ध केलं, म्हणून त्याला पाप पुण्य लागलं नाही. आणि ज्याला स्वरूपाची ओळख नाही, देवाला जरी बोलला
तरी त्याला पाप लागतंय. अवघड आहे. समाधी लावली तरी देहबुद्धी जात नाही, देवाला बोललं तरी देहबुद्धी जात नाही, आणि देहबुद्धी असली पापाशिवाय राहत नाही. ही त्याची खूण आहे. आणि हे महात्म्याचं असं असतं, महात्म्याची बिनचूक समजूत झाल्यामुळे देहबुद्धीचा व्यवहार जरी करीत असला तर देहबुद्धी सत्य नसते त्याची. का? घ्या लक्षात. थोडा विचाराचा विषय. ते काय लिहिलं तिथं? सावधान हो के चित्त, सावधान हो के सोड. जरा चांगल्या रीतीनं ऐक, विचार ऐक चांगल्या रीतीनं, आहे ना. तर आता ज्ञानी पुरुष जो असतो त्याची समजूत बिनचूक झाल्यामुळे तो व्यवहारात उतरला तर त्याचं एक कारण आहे. खून जर त्याचे लक्ष आले तर ते काम क्रोधाचं नाटक करतील, पण काम क्रोध नसते त्यांच्याकडे. त्याला उदाहरण सांगू, माझी गुरुने सांगावं. साधू बालवत, पिशाचवत, उन्मत्वत आणि जडवत असे 4 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये साधूचं इथं बालवत अवस्थेचा विचार चालला. जसं तुम्ही लहान मुलाला त्याच्या पायावर त्याच्या गतीनं चालता, त्याच्या बोलण्यासारखं तुम्ही बोलतात. ते जसं लहान लेकरं बोललं तसं तुम्ही बोलतात, ते जसं चाललं तसं ते चालतात. पण त्याची समजूत कोणची असते? वेगळे का नाही? तसं ज्ञानी महात्मा जो असतो ते प्रपंचिकामध्ये उतरतो, प्रपंचकासारखा बोलतो, पण मनात त्याचा संबंध काही नसतो. हे लक्षात आलं पाहिजे. चला. यद्यपि एक अंतकरण विषय एक काल में भिन्न विषयाकार सामान्य विशेष रूप 2 वृत्तियाँ होवे है, आलं का लक्षात? तथापि दोनों विशेष वृत्तियाँ होवे नहीं. हो याते अन्य व्यवहार में संलग्न पुरुष की जैसे संदूक नाम पेटी में जानबूझ के रखे धन की विस्मृति होवे है. हो फिर व्यवहार की सब समाप्ति के हुए ता धन का स्मरण होवे है. तेच तैसे सांगितलं. ज्ञानवान की भी बुद्धि व्यवहार में विशेष संलग्न होवे है, तब वाकु तत्व का विस्मरण होवे है. फिर जब व्यवहार में उपराम होवे तब ताकाजू का त्यू स्मरण होवे है. हो याही ते भगवान भाष्यकार ने शारीरिक भाष्य के प्रथम अध्यायगत प्रथम पाद में कहा है. व्यवहार विषय ज्ञानवान भी पशु नाम अविवेकी जन की न्यायी व्यवहार करते हैं. याते ऊपर लिखा जो अर्थ सो घटित है. आता हे थोडं हे तर सांगतो होय, पण नाथाच्या घरी पाणी भगवंत वाहतोय आणि ते काय म्हणते, मा काय गेले होती माझ्या भूतापाशी असं म्हणा होय साधूनी. जिथं चक्र पाणी आजही भगवंत पाणी वाहतो नाथांच्या घरी, आणि ते नाथ शिवाय देतं, मा तुझी भूतसंकट गेले करे, जीवन काळ जळू त्याचे जिने. अरे तुझं जीव नाही ती काळ सरपती जीव आहे, सांग असं बोला का नाथाने. आणखीन पाणी होतं त्रिभुवनाचा मालक, आणि ते असं बोलतं म्हणजे काय कारण आहे? कुठं लिहिलं हे साधू एखाद्या वेळेस प्रपंचिकापेक्षा जास्त बोलतील कडक, पण आतली बैठक वेगळी असते. त्याला दृष्टांत दिलं इथं. व्यवहारामध्ये बोलतील, पण त्या जसं सोन्याचे सावकाराची तर सोन्याची पेटी आहे, सोन्याच्या पेटीचे सगळे सोन्याचेच अलंकार आहे ना. पण व्यवहार बोलताना बोल, पण त्याला पेटीचा दागिने सोन्याची पेटी हे लक्ष आहे का नाही? तसं हा ज्ञानी महात्मा जो आहे प्रसंगप्राप्त व्यवहारामध्ये शिवाय देईल, व्यवहारामध्ये मारामारी करेल, पण आतली बैठक वेगळीच आहे. त्याला एक उदाहरण सांगतो तुम्हाला जर कळलं तर. पैठणचे नाथ महाराजांचे गुरु कोण? जनार्दन. ते काय करीत होते? किल्ल्याचे सरसैन्यपती होते, किल्ल्याचे सरसैन्यपती होते देवगिरी. आता नाथाचे गुरु जनार्दन पंत. मग परचक्र आलो का ते सांगत होते का थांबा तुम्ही ते साक्षी द्रष्टा आहे तसं म्हणत होते का? नाही नाही नाही, जसं वाळकं तोडीत होते तसे मुंडकं उडीत होते परचक्राच्या. आणि नाथाचं श्रीगुरू कशी संगती लावतं इथं? तर इथं एकच त्यांची समजूत कळली पाहिजे, त्यांचा व्यवहार न कळला पाहिजे. साधूंचा व्यवहार न बघा, साधूचे बैठक बघावी लागते, साधूचं अंतकरण कुठं राहतं हे बघावं लागतं. तुम्ही त्यांचा व्यवहार बघता, त्यांच्या आचारावर आरोप ठेवता, त्यांच्या बोलण्यावर आरोप ठेवतात, आणि त्याच्यामुळे त्यांचं घर काही कळत नाही. साधूचं अंतकरण कुठंही कळलं पाहिजे, साधूच्या अंतकरणाचा निश्चय कुठेही कळला पाहिजे, पण त्यांच्या व्यवहारावरून
तुम्ही त्याला साधू न म्हणता काही नावं देतात त्याला. त्याच्यामुळे तुमच्या अंतःकरणाच्या बैठकीत बिनचूक नसल्यामुळे साधूंचं जे प्रेम, साधूंचं जो ज्ञान सांगायचा हेतू हे कळत नाही त्याला. पण ते साधू कोणत्या व्यवहार द्रष्टांतर असतं, पेटीमध्ये अलंकार ठेवलेले, ज्यावेळेस व्यवहार संपला त्यावेळेस त्यांना त्याची आठवण होते. तसे यांचे व्यावहारिक वृत्ती संपले की जागेवर येतात. चला. अज्ञानी की तो बुद्धि सदा आत्मविमुख है हो और ज्ञानी की बुद्धि आत्मविभुक है. हो. 30 काल में ज्ञानी को भी इच्छा होवे और विषय के संबंध से आत्मस्वरूप आनंद का भान अज्ञानी के समान है, परंतु इतना भेद है, विषय के संबंध से जो आनंद का भान हुए है ताकू ज्ञानी तो जाने है, हो. जो यह आनंद है सो मेरे स्वरूप से न्यारा नहीं है, हे कधी विसरू नये. किंतु ताका ही आभास है. हां याते ज्ञानी को विषय भोग में भी समाधि ही है. जमलं का ते? काय सांगू तुला? सांगू गेलं घेत. अभंग आहे तुकोबरायचा एक. आपल्याच कनोळा आणि कणे बाळा हे अज्ञानाचे चरण आहे. आता याचे उलट साधूंचं, जे प्रीती करणे पुत्राशी तेच दास आणि दासी, तोच साधू ओळखावून देवतेचे जाणं. हे दोन्ही चरण लक्षात ठेवतले. अज्ञानी लोकांची बुद्धी भेदबुद्धी कशी आहे, आपल्याचा आणि का बाळा पण याला म्हणावं भेदबुद्धी अज्ञानाची. आणि ज्ञानी पुरुषाचे कसे आहे, जे प्रीती करणे पुत्राशी, जे आपलं मनोप्रेम, तेच दास आणि दासी, तेच जे गरीब त्यांची सेवक असणे, तेच वृत्ती त्याच्यावर आहे. ही समजूत आहे. व्यवहार दिसायला वेगळा आहे पण त्याच्या अंतःकरणाची बैठक वेगळी असते. म्हणून ज्ञानी महात्मा व्यावहारिकासारखा राहतो पण त्यांच्या मनात व्यवहार नसतो, त्यांना काम क्रोधाचा मारा नसतो, त्याच्या ठिकाणी मोह नसतो, त्याच्या हिताकरता त्याला व्यावहारिक बोलावं लागतं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ज्ञानी पुरुष व्यवहारकाली जरी विन्मुख असला, जरी विषयाच्या संबंधाने आनंद वाटत असला तर तो म्हणतो हे आनंदाचा भास आहे, खरा आनंद माझं स्वरूप आहे, अशी त्याची वृत्ती राहते. काय रे साधसंत जरा थोडं 2 शब्दात विचार केला तर चालेल का? चोकोबा राहिला ढोरो ओळू लागला भगवंत. आणि त्यांच्या घरचं बाळच पण कोणी केलं? देवाने. काय लेकरं होत होय साधूला? काय आहे इथं? आहे का नाही कोडं? लक्ष आलं तर ढोरं ओढतोय आणि बायकोचा बाळण पण करतोय. लेकर हो काय अशा साधूला देव बोलतोय त्याला? नाही, ही कोडं वेगळं आहे. खास साधू झाल्याशिवाय ही तुम्हाला कळणारच नाही. त्रिभुवनाचा मालक वाढ वेळ झाला उभा पाडून वैकुंठ जा सरक बोलू महाराज, वैकुंठचे लोक आपली वाट पाहतात त्याला. आणि महाराज काय म्हणतात, आजवर होतो तुमच्याकडे आता कृपा असू, वाढ वेळ झाला उभा पाडू नका, वैकुंठ जा बोलू. तसं तुकोबाराय म्हणता गडे हो आता वेळ झाली माझी, आता मला परवानगी द्या आणि मी आता मालक आला मला न्यायला. काय हे जिजाबाई म्हणते चल, जिजाबाईला म्हणते चल, ते म्हणते म्हैस राहिली माझी. काय हे जरा लक्षात ठेवायला पाहिजे. साधूंचे विचार, त्यांचा व्यवहार पाहू नका, त्यांच्या अंतःकरणाची ओढ, त्यांच्या अंतःकरणाची बैठक, त्यांच्या स्वरूप शक्तीचा परिणाम हे कळलं पाहिजे. तर ते खरं नाही तर मग काय उपयोग नाही. म्हणून जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. पाळण्यात मासा का असा झोप घेतो, मासा म्हणजे झोप घेता येईल पाळण्यात, है ना? तसं ज्ञानी महात्मा आहे तो तुम्हाला व्यवहारासारखा दिसेल, परंतु आतले तळमळ, आतला आनंदाचा भोग त्याचा वेगळा असतो. व्यवहारामध्ये त्याला आनंदाचा भान जरी वाटलं तरी त्या आनंदाचा भास समजतो आणि खरा आनंद स्वरूप आहे असं समजतो त्याला. हो, सांगू तुला? हां सांगू? कळलं ना? सगळ्याचं मी तुमचं कौतुक करतो. कशामुळे ह्या कौतुकानं तर तुम्ही चिंतन करता म्हणून.
पण हे कौतुक तुमच्या हिताकरता करतोय. माझा आनंद माझ्या श्रीगुरू मी एकटाच असतो. जर तुम्हाला फडफड केलं तर अनाधिकारी आहेत, मन दुःख होतं आहे. आणि आहे ते बी चिंतन बरोबर बसणार नाही. म्हणून साधू दोन अंगाने असतात. त्यांच्याकडे दोन वृत्ती असतात, एक मुख्य वृत्ती, एक अमुख्य वृत्ती. मुख्य वृत्तीनं स्वरूप चिंतन आणि अमुख्य वृत्तीनं प्रपंच, असा त्याचा अर्थ आहे. चला समाधि त्याच्यावर ठीक है. यह जो समाधि कहा सो जाने के संग लिए चोर की न्यायी विषय विषय दोष दृष्टि रूप विवेक के जागरण करी और मिथ्यात्व बुद्धि रूप दृढ़ वैराग्य के विद्यमान होने करी और बद्ध मुक्त महिपाल की न्यायी स्वल्प भोग से संतोष करी और वध करने योग्य पुरुष के भोग की न्यायी परिणाम में भोग की दुख हेतुता के ज्ञान के होने करी दृढ़ राग के अभाव थे और विषयानंद की स्वरूपानंद से अभिन्नता के मानते कहिए आत्मानंद के प्रतिबिंब से अतिरिक्त विषय विषय सर्वथा आनंद के अभाव के ज्ञान के स्वरूप के अनुसंधान रूप समाधि के गुण की समता करी. यह पुरुष सिंह है या की न्यायी गौण है. हां, आता त्याचं कसं असतं, ज्ञानी पुरुषाचा व्यवहार सांगितलं तुम्हाला आता दृष्टांतांनी साधूंच्या. म्हणून ते व्यवहार करत असताना सुद्धा व्यवहारात आनंद होतो, पण आनंदाचा भास आहे. पण याला एक उदाहरण दिलं जातं, माझा मुलगा वाघासारखा आहे, माझा मुलगा सिंह आहे. म्हणजे काय, याचे काय कळलं तर ह्याच्या दृष्टांत असं उलटं फिरवायचं आहे. जसं तुम्ही तुमच्या मुलाला वाघ म्हणतात, सिंह म्हणतात, ते गौणी वृत्ती म्हणावं. तसं साधू नसलेल्या लक्षणाचा आरोप देतात तुम्ही कुणावर, साधूवर. आणि ते काय सिंह, ते मुलगा काय सिंह नाही, पण त्याचे काही लक्षणं असतात. तसं साधू जो असणारा, आत्मानुभवी जो असणारा, तो व्यवहारात कोणत्या क्षेत्रात जरी उतरला, व्यवहारात कोणत्या क्षेत्रात उतरू दे, तमगुणात उतरू दे, रजगुणात उतरू दे, सत्वगुणात उतरू दे, पण ते तात्पुरतंच, ते तात्पुरतंच आहे ना. तात्पुरतं म्हणजे कसं, पुन्हा सांगतो पण तुम्ही आता तुमच्या पाहुण्याच्या गावाला गेलात, मग पाहुण्याच्या गावाला गेल्यानंतर तर मग त्या वाढत राहत असतात ना, तिथले सगळे दिसत असतात ना, त्याच्यात माझेपण किती राहतो. तुम्ही तुमच्या घरी आले की काय म्हणता, संपला की विषय. तुमच्यापेक्षा पाहुण्याचं घर 100 पटीनं चांगलं आहे. तिथं तुम्ही राहतात, पण पाहता का माझं म्हणता, पाहता. घरी आल्यावर कोपटच असतं, पण ती माझं. आता ह्याचं काय कळलं तुम्हाला. तसा पाहुण्याच्या घरी गेल्यावर जसं माझेपण नाही, तसं याला ज्ञानाच्या दृष्टीने देह माझा नाही, मी देह नाही असा कळल्यामुळे ते देहात असं माझं म्हणत नाही. हो, तिकडे जसं घर केवढं असलं किंमती तर माझं नाही, मी नाही, तसं हा देह आहे का नाही, हा देह मी नाही व माझं नाही, याच्यामध्ये अधिकार परत्वे जर विचार कळला तर हे स्वप्न आहे. त्याला देवाने दिला, देव तर नाहीच रे, हे नुसतं स्वप्न आहे. झालं आयुर्वेदाच्या 2 शक्ती आहेत, एक अज्ञान आवरण आहे आणि एक विक्षेप आहे. आवरणाने स्वरूपाला झाकलं आहे आणि विक्षेपाने देहाधिक जगत दाखविलं आहे. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्ने चेले जाईल. कोणाचे गणगोत, आत्म्याचे का जीवाचे. आणि ही माय बाप भाऊ गणगोत आत्म्याचे का जीवाचे, जीवाचे. जीव सिद्धत नाही ते कोणाचे आहेत. जर ठीक आहे, जीवाचे जर आई बाप हे गणगोत असतं आहे का नाही, मग सगळ्यांनी आनंदाने का राहत नाहीत, एकमेकाची खुणं का होतात. जर जीवाचेच असते तरी खुणं का होतात. मुलगा बापाला मरतो, आई सासूचं भांडणं, काय हे याचं न कळलं, याचं पण माहिती. हे जगत माऊली म्हणतात ते तुम्हाला कळण्याची बुद्धी नाही. त्याला माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्ने चेले
जाईल. मी विचार केला की जगाचं कच जर पाहिलं स्वप्नासारखं आहे. गण गोत माय बाप हे सगळे ते दिसायला आहेत असं नाही. साधूंच्या विचार बरं का, हे दिसायला आहेत भोगायला नाहीत. त्याला उदाहरण देतात. पाठीमागं त्याला बेगडाची भावनी आबरस सावली. मग बेगडाची भावली स्वयंपाक करून घालते का? तसं जहादिक जगत ही भूमिका लाभल्यावर ही माझी इच्छा असते. सांगून कळत नसतं जमत. अंतकरण त्या बैठकीत गेल्यावर ही लाभ होत असतो त्याला. बेगडाची भावनी आबरस सावली. मग हे ढगाची सावली किती वेळ राहते? आलं का लक्षात? आता इथं तो दुसरं मजा करतो. मग पाया खांदून बांधा म्हणे घरी कशाला? काय माऊली म्हणते अरे ढगाची सावली बेगडीची माऊली जर आहे प्रपंच म्हणजे ढगाची सावली म्हणतात बरं काही लोक. हे लोक सुद्धा काय ढगाची सावली अरे म्हणतात खरं, पण बैठक नाही ना ते. का काय सांगतो मला नको व्यवहार बोलव माणसं खाली जातो. फक्त नाही कळत परमार्थ त्याला. ढगाची सावली जर म्हणले ना तू फक्त एका झाडाखाली बसून चिंतन करशील. पण काय रात्री दिवस राम 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 बैसवलं जाय सैराट ते जाय. मनरूपी वाहन आहे आणि त्याच्यावर बसलो ते असं मोकार फिरतंय पिसळलेलं कुत्रं. त्याला म्हणजे उसंतच नाही. हे आत्मविन पुरुषाची फजिती आहे. आणि हा महात्मा जो आहे का नाही त्याचं चित्रपट असतं. त्याचं चित्रपट कसं दादाने लिहिलं बघ मराठी विचारसागरात. एक परटाचा मुलगा एक पाटलाचा मुलगा. दादाने लिहिलं खूप गोड आहे. आणि परटाचा मुलगा राजा झाला आणि पाटलाचा मुलगा सेवक झाला. नाटकात बरं का. मग आता परटाचा मुलगा राजा झाला ते समोर बसवलंच का नाही. आणि पाटलाचा मुलगा ते छडी घेऊन उभं राहील का नाही. हे पण तो आला. पण त्याच्या अंतकरणात बैठक कोणची आहे? हात काय म्हणतो? मी सेवक म्हणतो का? काय म्हणतो ते माझं पार्ट आहे. आणि ते धोब्याचं पोरं काय म्हणतो? आम्ही परत त्यांना जातीचा उगा 2 दिवस नाटक आहे. तसंच ही जीवाचा प्रपंच नाटक आहे साधूंच्या दृष्टीनं. साधूंच्या दृष्टीनं नाटक आहे हे. मग नाटकात जसं तसं पाठ करावं लागेल का नाही? राजाचं काम राजासारखंच करावं, चपराचं काम चपरासारखंच करावं. तसं साधू आपल्या अवस्थेत राहतं, पण नाटकात पार्ट आहे तसं करावं लागेल तर ते जमतं का नाही? मग समाधीमध्ये प्रपंच आहे का नाही? समजुतीमध्ये प्रपंच आहे. आणि समजुतीचा प्रपंच होता होईल तेवढं न कळल्यामुळे एखाद्यावर नाटक करतात रागाचं, पण आता राग नसतो. आणि खास जीव असतात त्याचा राग खास असतो. कशावर ना विष घालतात, फाशी देतात, मारून टाकतात, हात सेपर हसते. हे खरेच याचे लोक असतात का? जगत सत्याचं बुद्धी आहे. असं कोणत्या साधून काय केलं सांगा की बोले ज्ञानोबराय तुकोबरायनाथ महाराज गुरुजींनी काय कोणाच खून केली? त्यांचे खून करायला जे आलेत त्यांच्याच वाटोळ झालं. ते सोडून द्या विषय माझा तो नाही. परंतु साधूंची बैठक व्यवहारामध्ये असली ते पदच्युत नसतात. चला. अज्ञानी नहीं जाने हे जो मेरा ही स्वरूप आनंद है और दोनों का स्वरूप आनंद है. विषय से केवल अज्ञानी को भ्रांति होवे. बस विषयाच्या संबंध ह्याला भ्रांती होती. अज्ञानाला एक प्रसंग आहे प्राप्त झालं म्हणून करतो झालं. प्रसंग प्राप्त बोलतो झालं. पण आत्महत्व तुकोबरायला विचारलं महाराज तुम्ही कोण? म्हणलं मी वासुदेवाचे. मी कीर्तन करणार नाही, भजन करणारा नाही, मी महाराज नाही, मी वासुदेव आहे. आणि एक काशी मुलगा, एक महाजा मुलगा, असे 2-3 मुलं आणि मी वासुदेव. काय हे असं आहे. म्हणून बाबा हो नरदेहामध्ये ही मिळवा. हे अमरविद्या आहे. मरणाला मारणारे आहे. वर्तमान काळात खऱ्या सुखात नेऊन पोहोचवणारे आहे. बाकीचं तुमचं विष मिश्रित आहे सगळं. विष मिश्रित आहे सगळं.
जीवदशामध्ये एक बाजू सुखाची एक बाजू दुःखाची आहे आणि त्याच्या पुढंच जर गेलात सगळं दुःख आहे, कळत नाही म्हणून सोडून द्या. माझे गुरुने उदाहरण सांगा, संडासमध्ये किती वेळ बसता बरं? 10 मिनिटं. पण आवडीनं बसतात ना? काय चुकीचं आहे का? प्रसंग प्राप्त आहे का आवडीच आहे? प्रसंग प्राप्त. तसं प्रपंच प्रसंग प्राप्त आहे, आवडीचं नाही. आवडीचे एकदा आवडे अनेक. बैसाला तो चित्ती निवडे ना. माझ्या चित्तामध्ये आत्मबोध जो आहे ते बाजळ सरकतच नाही झालं. बसायला तो चित्ती चित्तामध्ये असं बसलं आणि त्याला काढून टाकायला ठरले तरी निघत नाही. नाही तसं आत्मबुद्धीचे वैभव आहे ना. बुद्धीचं खरं वैभव कुठे आहे? अन्य नाही ना, दुसरीकडे नाही ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तिचं खरं वैभव. तिचं वैभव म्हणजे शोभा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जी बुद्धी रमली तिची शोभा ती वेगळी आहे. आणि तुमची बुद्धी ज्यात रंगली जिथं बसली तिची शोभा वेगळीच आहे. तिचे शोभेतून सांगू का, डोळ्यातून चिपळे निघतात, नाकातून मेकूड निघतो, तोंडातून बेडके पडतात, कानातून मळ निघतो, संडासला जावं लागतं. ही बुद्धीचं वैभव प्रपंचिकाचं. आणि आमच्या साधूंचं वैभव सांगू का, आत हरी बाहेर हरी, हरीने कामा घातला चिरात. हे साधूंचं वैभव आहे. हरीच्या आत असा हरी जाय दिशा, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वने संत स्वीकारिते. ही साधूंचं वैभव. तुमचं वैभव हे असलं. आणि त्याला चंद्र आलो मी नव्हे. मुलीचं स्वरूप काय म्हणलं, चंद्राला उघडू नको, सूर्याला वाढू नको. अशी मुलगी आहे का? आणि नाग तर सारखं आहे. काय येण्याचा वाद आहे सोडा. तसं नसतं ते. म्हणून नर देहात हीच मिळवावी. पोटभराची विद्या तर काय असेल तर. पोटभराची विद्यामध्ये काही खरं नाही. साधूचे सांगा, पोटभराची विद्या मरण. पोटभराच्या विद्यान मनाचे समाधान आहे. हां, काय पोटभराच्या विद्यान सांगा आम्हाला. ती चुकीची नाही, पण तिथं थांबू नका. ती चुकीची नाही, तिथं थांबू नका. त्याला ह्याची जोड लावा. त्याला ह्याची जोड लावा. आमच्या मामासाहेब काय वेळ आहे काय? प्रिन्सिपाल होते. पण मामासाहेब संस्थेचे हे होते मुख्य मालक. प्रिन्सिपाल होते मामासाहेब कॉलेजचे. पण ते आपलं असं वार करायचे, पोशाख जायचं कॉलेजला. तिथं लोक म्हणलं, अहो मामासाहेब म्हणले असं कॉलेजला असं का? म्हणलं मी हीच येणार नाही, तर मला त्या नोकरीची गरज नाही. प्रिन्सिपाल असतो कीर्तन करतो. मामासाहेब म्हणतो वैभव जितकं सांगू इतकं थोडं. मामासाहेब म्हणतं 5 फुटावरून स्त्रींचं दर्शन. पायावर कधी डोकं नाही ठेवून घेतलं मामासाहेब आयुष्यात. असं महात्मा होता. एक महात्मा एक दोन बोल. कीर्तन करत नव्हते, बोलत नव्हते, जेवत नव्हते का? म्हणजे संताचं वैभव वेगळं असतं आणि तुमचं भाऊ वेगळं असतं. सांगा तुम्हाला एक आणखी आलं ते म्हणा जाऊन सांग. लग्न झालं किती लाखाला रडणं पडतंय. मुलीला 10 लाख दिले, मुलगी देते तिकडं नवऱ्याकडे जाताना मुलीकडचे आई वडील निवांत फटाकडे वाजवतात का? हां, केवढ्याला रोड घेतलं आहे. आणि तसं हे जन्म ही रडतं, हिचं आयुष्य रडण्यात जातं आहे. आणि तिथं गेलो तर काय करायचं पुन्हा? ते गुमुत्राचे धोतर धुवायचे, उष्टे भांडे धुवायचे, असं आहे ते. पण काय म्हणून माऊली म्हणते असं आहे जग उपराटे, जरी जन्मालाची आवचटे झडझडून व्हायला नाही. अर्जुना पटकन बाजूला, हे उलटच जग आहे त्याला. जायची बुद्धी प्रज्ञा जळून जाय, जायचं आयुष्य धाकुटे, त्याचे वडील म्हणून पायशी करायचे. अर्जुना ज्यांचं आयुष्य कमी झालं, ज्याच्या बुद्धीत काही स्मरण नाही राहिलं, त्याला मोठेपणा देतात. जायचं आयुष्य धाकुटे म्हणजे म्हातारा होतो, बुद्धी जिरून जाय म्हणजे बुद्धी स्मरणशक्ती नाही राहिली आणि त्यांचा आशीर्वाद घेते. म्हणून असे उपराटे होतं ही जग उपराटे. झडझडून व्हायला नाही. पटकन काढबऱ्याचं मन
मग ही मजा आहे. जगाचं उलट खूप आहे. आता मला लय हसू येतं. आमच्या भावात श्राद्ध केलं ना, मग आता हे माझी मनाला हसू येते. काय आता आपल्याला कळत नाही समाजाचं धोरण, काही करू द्या. पण काय आता हे तुम्ही दुःखाचा व्यवहार करता का सुखाचा? मेल्यावर माणूस दुःख का नाही? हे काय केलं तुम्ही? सगळं उलट आहे धर्मशास्त्रात दृष्टीनं. पण समाजाने एकदा वळून घातलं पोट जगण्याकरता आमचं म्हणजे ही पोट नाही वळून. चला. दुसरा प्रश्न. हां पुढचा प्रश्न. हां जन्माधिक दुःख कोण विषय है? हो शिष्य उवाच, हां हे प्रभु परमानंद बखानो, मेरो रूप सो मैं पहचानो, नहीं तो मैं भव बंधन जैसा, कहो आप पुनि यह उपदेसा, या में शंका मुहि यह आवे, जाते तव बच हिय न सुहावे, नहीं मोह में यह बंध पसारो, कहो कौन तो आश्रय न्यारो. हो हे भगवान, आपने कहा तू परमानंद स्वरूप है, सो मैं भले प्रकार से जाना. और आपने कहा जो जन्म मरण से आदि लेके संसार रूप दुख तेरे विषय है नहीं, याते ताकि निवृत्ति बने नहीं, या के विषय मेरे को शंका है. जो जन्माधिक दुख मेरे विषय नहीं है, तो जा विषय यह संसार है, सो मेरे से न्यारा कहिए. भिन्न आश्रय आप कृपा करके बताओ, जाके विषय संसार दुःख जाने के अपने विषय नहीं मानो. अशी एक शंका घेतली आपल्याकरता. महाराज तुम्ही सांगला तर तुम्ही असं मला म्हणलं की संसार दुःख तुझ्या ठिकाणी लेस मात्र नाही. हां तुझ्या ठिकाणी मरण नाही, तुझ्या ठिकाणी सुख दुःख नाही असं तुम्ही सांगितलं. जन्ममरण नाही असं सांगितलं. आणि मी सच्चिदानंद असं पण सांगितलं. मग ही जन्ममरण सुखदुःख हे कोणाच्या ठिकाणी हे सांगा. हां हे कोणती शंका म्हणता येईल? कळेल तुला. मागं सांगून लक्षात नाही. प्रमेयगत संशय म्हणूया, म्हणजे वस्तूबद्दल संशय. वस्तूबद्दल मी आत्मा वाटतच नाही मुमुक्षूशिवाय. मी ब्रह्म वाटतच नाही. लय जर तर मी देवाचा भक्त वाटते का नाही? पण तो आत्मा आहेस, तो साक्षी चैतन्य आहेस असं आहे. मग तीच म्हणतो महाराज, मला साक्षी चैतन्य आत्मस्वरूप सांगितलं आणि अज्ञानाधिक संसार हे कोणाच्या ठिकाणी मला सांगा. मग चला. जन्माधिक दुःख कहू नाही. आणि जन्मात दुःख कोणाला आहे कोणाला नाही. मग श्री गुरुवाच, सुनहु शिष्य मम वाणी, जाते तब शंका मिटे, हे जग की अति हानी, तोमो में नहीं और में. अरे बाबा हे शिष्य चांगलं ऐक रे. हे जर ऐकलं तर तुझं हानी जी असणारी मोठी सांगू तुला, प्रपंचासारखी हानी दुसरी कोणतीच नाही. विसरले तर अशी थोर झाली हानी. तुकाराम म्हणतात, स्वरूपाला जे विसरले त्याची मोठी हानी झाली. कोणची मोठी? पचतील खाली 84च्या. अरे स्वरूपाला जर विसरला 84 लक्ष येऊन खाणी नरकाच पचावं लागतं. केवढी थोर हानी आहे. विसरले तर अशी. मी स्वरूप सच्चिदानंद हे न कळलं, हे विसरणं म्हणजे 84 लक्ष येऊन एक येऊन कोटी कोटी फेरा. किती थोर हानी आहे. आणि हे लिहिणार तुकोबार आहेत, ज्ञानोबार आहेत. कोण लेखक हे बी कळून घ्या जरा. स्वरूपाला विसरलात, भगवंत सेवा विसरलात, नरदेहाचा मुख्य कर्तव्य विसरलात, तुमचे नुकसान आहे झालं. हो किती असं द्या. एक सोपा उपाय तुम्ही म्हणतात, मरणासारखी हानी नाही आणि लग्नासारखं काय लाभ नाही. किती मूर्खाची भाषा आहे. मरणासारखी हानी नाही. अरे मरायला हायच कोण? हे लटकाव्यावर सर्व संसार कोण मरतं रे? कोणाला जन्म आहे रे? आत्मा जन्मावर नाहीच आहे आणि ज्याधिक जगत भरमरूप आहे म्हणून सांगतात ते. आता सांग विचारतो महाराज विचारतात बोलतात. प्रश्न. दुःख कहू नाही तो प्रत्यक्ष प्रतीत क्यों होवे हे? जर महाराज तुम्ही दुःख जर नाही म्हणतात आहे का नाही, मग दुःख आहे का नाही? ते काय म्हणतात? दुःख नाही. आम्ही तर मला विचार दुःख आहे का नाही?
हा? आहे बी नाही पण. आहे कसं नाही कसं आहे ते कोणी दृष्टीने नाही, नाही ते कोणी दृष्टीने नाही. व्यवहारात आहे. व्यावहारिक दृष्टिकोनाचे असं बोलावं. व्यावहारिक दृष्टीने दुःख आहे आणि स्वरूप दृष्टीने दृष्टीने सुख आहे. पण आता याच्यामध्ये व्यावहारिक दृष्टी आहे का, आहे का नाही? आणि व्यावहारिक दृष्टी जरी आहे तर माझे गुरुजी म्हणायचे आत्याबाईला मिशा का नाहीत, मग त्याची वाचायला हसायचे होते. तर हातात केस का नाही? तसं बाबा संसार वस्तू भ्रमामुळे वस्तू नाहीत. जन्म आणि मरण हे भ्रमामुळे तात्विक नाही. हे साधूच्या घरी राहावं लागतं म्हणजे हे कळत असतं. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग तुकोबाराने वचन दिलं, अरे जन्म नाही चल जाव, माझं वचन आहे म्हणली त्याला. काय साधूंचा विचार काय, पण बाप बाप्पा. गुरुजी म्हणायचे प्रपंचामध्ये श्रीमंत होण्याची धूम आणि परमार्थामध्ये महाराज होण्याची धूम. अरे धूम होऊ नका हो, ओळखारे वस्तू सांडाले कल्पना नका आडराना जाऊ धनी, धनी कोठे जाल बोलवर. ओळखारे वस्तू नर ध्यात वस्तू ओळखून घ्या, मी आत्मा सच्चिदानंद असं ओळखून घ्या. सांडारे कल्पना, काय कल्पना? जितकं सांगू इतकं थोडी कल्पना. म्हणून आता कोणा ठिकाणी हे सांगतात महाराज. तत्वदृष्टी उवाच, जो भगवान कहू हे नाही, जन्म मरण जग खेद, हे प्रत्यक्ष प्रतीती क्यों, कहो आप यह भेद. मग महाराज हे जर नाही म्हणते मग मला अनुभव येतो ना. आता तुम्हालाच विचारलं, तुम्ही कुठं उत्तर दिलं? हा, तुम्ही आता तुमचे काय माझे रथ काय? जन्ममरण कोणाच्या ठिकाणी नाही तर मग परिस्थिती का? जन्ममरण जर नाही म्हणलं बड्डे कशाचा बघ. जन्ममरण नाही म्हणावं तर तोपत तो वावतात कशाला, साखर पाणी कशाला वाटायचे जर जन्म नाही तर. म्हणून ही भ्रम आहे त्याला. जन्म मरण हे भ्रम आहे त्याला. जन्ममरण क्रिया नाहीत. स्वप्नातले वस्तू जन्मतात मरतात ना. स्वप्नातल्या नदीला पाऊस पडला, नदी घो 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 वाहत चालली नदी, आणि त्या सगळे गाव नदीच्या काठचं वाहून गेले आणि ते समुद्राला मिसळले. आहे ना खरं? हे तसंच आहे. अरे न द्यायचं खर्च करून घे हे. काय बाकीचं कुठं ना, पण नाही झाली नाही आवडत. ते महिनावतीनं सांगा मुलाला आणि मदरसीने सांगा मुलाला, या दोनच आया होऊन गेल्या. नाही 4 मुलाचा उद्धार केला मदरसीने जन्मताच फक्त. एकच आलर्क होता, ते नवरा बायकोचं 16 संवत्सराला ते मुलगा झाला. त्या काय नाव त्या असू दे, आणि मुलगा झाला यायचा नाव काय म्हणजे क्रांतीवीर. म्हणजे कसं क्रांती करतो म्हणजे हे तोंडावरची माशी उठत नाही, कशा क्रांती करतो. मदरला समंती मालकाला हे ह्याचं नाव क्रांतीवीर ठेवलं, ह्याच्या तोंडावरची माशी नाही उठत याला, काय करेल क्रांती ही. मग तिचा उपदेश शेवट जाऊ दे. शेवटला ते आलर्काच्या वेळेस ते मला हे बघ 1-2-3 मुलं वेळ केले, ते केले माझे, पण एवढं ते राहू दिला मुलं पिंडदान करायला. ते ऐकते खूप गोड भाषा. अहो म्हणजे मालक पिंडदान करायचं आहे, तुमचा उद्धार व्हायचा, पण तुम्ही मिळेला आणि ते स्वर्गाला गेला तर तुमचं पिंडदान तुम्हाला कळेल. आणि तुम्ही मिळाला डुकरात जन्माला गेलो, मग कोणाला पिंडदान कोणाचं? नागाच्या जन्माला गेलात, कारण जन्म घेणे लागे वाचण्याचे संगे. हे वेगळं खातच आहे. साधूचं घर वेगळं बाद झालं आता. आता हे जन्म कोणा ठिकाणी उद्या करू पुंडली. बरं झालं अण्णा बी आज आले ते. तिथे तर काय तिथं असलं तर मी नाही जवळ झाला, तिथं असलं मग आमच्या ते येते.